एक कटकटवाडी नावाचं गाव असतं. या गावामध्ये राजू, श्याम आणि बाबूराव हे तिघे शेजारी राहत असतात. तर एके दिवशी हे तिघेही भेटतात आणि भेटल्यावर बाबूराव बोलतो, की "अरे श्याम, राजू, आपण जर गार्डन पार्टी आयोजित केली तर? जिथे गावातील सगळे लोक येतील आणि छान सुंदर अशी फुले बघतील." हे ऐकून राजू म्हणतो, की "बाबूराव, कल्पना तर छान आहे, पण माझ्या बागेतील फुलं यायला 6 दिवस लागतात." हे ऐकल्यावर श्यामही म्हणतो, की "माझ्या बागेतील फुलं यायला तर 8 दिवस लागतात." मग हे दोघांचंही बोलणं ऐकून बाबूराव ही बोलतो, की "माझ्या बागेतील फुलं यायला तर 12 दिवस लागतात." मग जर आपल्याला गार्डन पार्टी आयोजित करायची असेल, तर हे तिन्हीही बागेतील फुलं हे एकाच दिवशी आले पाहिजे. आणि मग ते विचारात पडतात. तुम्हाला काय वाटतं, की हे तिघेही ती गार्डन पार्टी आयोजित करू शकतील? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला राजू, श्याम आणि बाबूराव या तिघांनाही जर मदत करायची असेल, तर वही काढा आणि विषयाचं नाव लिहा, लसावी आणि मसावी. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लसावी आणि मसावी. ठीक आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर हा जो लसावी मधला वी आहे, तो म्हणजे आहे विभाज्य. ठीक आहे. विभाज्य. आणि मसावी मधला वी आहे तो काय आहे? विभाजक. ठीक आहे. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण विभाज्य म्हणजे काय? तर मल्टिपल. ठीक आहे. मल्टिपल. त्याला आपण अजून पटीत असं पण म्हणतो, पट. ठीक आहे. आणि विभाजक म्हणजे काय? फॅक्टर. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये फॅक्टर असं म्हणतो. आणि अवयव. ओके. तर आता लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाजक. सामायिक म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉमन. ठीक आहे. जे दोन्हीमध्ये कॉमन असतील त्याला आपण सामायिक म्हणणार. मग लघुत्तम, लिस्ट, सगळ्यात छोटा सामायिक विभाज्य म्हणजे लसावी. आणि म्हणजे महत्तम. महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा. ठीक आहे. मोठा सामायिक विभाजक. ठीक आहे. जर एक संख्या आपण घेतली, ठीक आहे, लेट्स से 2 घेतला. ठीक आहे. तो 2चे विभाज्य कुठले कुठले असतील? 2, 4, 6, 8. जर मी 6 घेतलं, तर 6चे विभाजक काय काय असतील? तर 1 हा सगळ्यांचाच विभाजक असतो. 1, त्याच्यानंतर 2, 3 आणि 6. मग हे झाले विभाजक आणि हे झाले विभाज्य. हे 2च्या पटीत आहेत. 2चे मल्टिपल आहेत. हे जे 1, 2, 3, 4 आहेत, हे 6चे फॅक्टर्स आहेत, अवयव आहेत किंवा विभाजक आहेत. हा फरक जर तुम्हाला कळला असेल, तर आपण पुढे वळूयात आणि बघूयात, की लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी म्हणजे काय? तर ज्या दिलेल्या संख्या असतील, त्या दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्य संख्येपैकी सर्वात लहान लघुत्तम म्हटलंय. ठीक आहे. लघुत्तम म्हटलंय म्हणजे सर्वात लहान विभाज्य संख्येस आपण लसावी म्हणतो. ठीक आहे. तर आता खाली एक उदाहरण दिलंय 15 आणि 24. 15 आणि 24चा लसावी आपला काय असणार आहे? 120. आता तो का? कारण जर 24च्या विभाज्य म्हणजे मल्टिपल मध्ये ज्या संख्या जर बघितल्या तर 24, 48, 72, 96 आणि 120 आहे. ठीक आहे. या संख्यांपैकी 15ने कुठल्या संख्येला भाग जातो? तर ते आहे 120 आणि ही सगळ्यात लहान आहे. यानंतर 24ची पुढची विभाज्य संख्या 240 पण असेल, त्याला पण 15ने भाग जाईल. पण सगळ्यात लहान कुठली आहे? तर 120. म्हणून मग 15 आणि 24चा लसावी जो आहे तो आहे 120. आता आपण तोच लसावी कशा पद्धतीने काढायचं हे बघणार आहोत. ठीक आहे. तर मला 15 आणि 24चा लसावी काढायचा, तर काय करा, एक उभी रेष ओढायची आहे. त्यानंतर आडवी रेष. मग इथं आपण दोन्ही संख्या लिहून घेतल्या, 15 आणि 24. मग आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 2 पद्धतीने आपण काढू शकतो, की याचे एकतर मूळ अवयव पाडून घ्या. ती एक मेथड आहे आपल्याकडे आणि दुसरी आहे विभाज्यतेच्या कसोट्या वापरून. मग आता याच्यामध्ये 5 अधिक 1 6 आणि 2 अधिक 4 6. तर याच्यात 3ची कसोटी लागते. तर 3ने जर भागलं तर 5 आणि इथं आलं 8. ठीक आहे. आता आता याच्यानंतर 5 आणि 8 पैकी 8ला 2ने भाग जाईल. तर ते आपल्याला कंटिन्यू करायचंय. इथं भाग जात नाही, मग ती संख्या जशीच्या तशी आपण खाली लिहून घेतली. तर इथं उत्तर आलं 4. परत
2ने भाग जातोय तर 5 2. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आलं. आता आता याच्यात दोघांपैकी कुठलाही कॉमन नाहीये, की याला मी देऊ शकतो की 2ने आणि 5ने, पण त्याचं उत्तर एक एक येऊन जाईल. तर ठीक आहे, मग आत्ता आपला जो लसावी असणार आहे तो काय असणार आहे? लसावी असा ह्या डाव्या साईडला जितक्या काही संख्या आहेत त्या संख्या आणि ह्या खालच्या संख्या या सगळ्यांचा गुणाकार. तर माझ्याकडे संख्या कुठल्या आहेत? 3 गुणिले 2 गुणिले 2 आणि खाली काय माझ्याकडे 5 गुणिले 2. तर आता याच्यामध्ये काय करून घ्यायचं ना, जिथं आणि 5 आणि 2 असेल त्यांचा गुणाकार पहिला करून घ्यायचा. ठीक आहे, कारण ते आपल्याला सोपं पडतं, म्हणजे 1 0 फक्त लावायचं आहे मला. मग 3 गुणिले 2 गुणिले 10 गुणिले 2. मग 3 दुने 6, 6 दुने 12, 12 गुणिले 10 बरोबर 120. तर माझा 15 आणि 24 या दोन संख्यांचा लसावी काय आला? 120. समजलंय? ठीक आहे, इतकं सोपं आहे. आता पुढे मसावी पण अशाच पद्धतीच्या मेथड वापरून आपण करणार आहोत. मसावी मसावी म्हणजे काय? महत्तम. महत्तम म्हणजे मोठा, सामायिक, कॉमन, विभाजक. विभाजक म्हणजे फॅक्टर. ठीक आहे, तर दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी, फॅक्टर पैकी सर्वात मोठा, सर्वात मोठ्या विभाजकास मी मसावी असं म्हणतो. ठीक आहे, मग आपल्याकडे दोन संख्या दिल्या आहेत, 12 व 18. आता 12 व 18 यांचा मसावी काय असेल? 6. आता तो का? जर मी 12चे विभाजक काढले तर 1 2 3 4 हे माझे 12चे विभाजक झाले. तसेच 18चे विभाजक काय असेल? आणि इथं 6 पण असेल, सॉरी, 6 आणि 12. ठीक आहे, त्यानंतर 18चे विभाजक काय असणार आहे? 1 2 3ने पण भाग जाईल, हो. 4ने जाईल, नाही. 6ने जाईल, त्यानंतर 9ने जाईल आणि 12ने भाग जाईल. मग आता याच्यापैकी मला काय काढायचंय? हे झाले माझे विभाजक, तर हा एक झाला. त्यानंतर सामायिक. आता सामायिक याच्यामध्ये काय? 1 2 3 आणि 6. ठीक आहे, तर सामायिक आले 1 2 3 आणि 6. यापैकी महत्तम, मोठा, मोठा कुठला आहे? 6. तर मग माझा मसावी काय झाला? 6. ठीक आहे, माझा मसावी आला 6. आता मसावी काढण्यासाठी आपण तीच सेम पद्धत वापरणार आहोत. एक उभी रेष मारा, त्याच्यानंतर इथे दोन संख्या आपण लिहून घेतल्या, 12 आणि 18. त्यानंतर आता या या दोन संख्यांना कशाने भाग जाईल? तर 3नेही जातोय, तर मग 4 आणि 6. आता ह्या दोन संख्यांना 2ने भाग जाईल, 2 आणि 3. आता अशी कुठली कॉमन संख्या आहे का ज्यांनी या दोन्ही संख्यांना भाग जाईल? नाही. मग नाही जात तिथं आपल्याला थांबायचंय, आणि तिथं थांबल्यानंतर डाव्या बाजूला ज्या काही संख्या असतील त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी येईल. तर 3 गुणिले 2 बरोबर 6. तर हा ह्या दोन संख्यांचा आपला मसावी आलेला आहे. आणि लसावीमध्ये आपण काय करतो की ह्या दोन संख्या आणि खाली उरलेल्या दोन संख्या, या दोन संख्यांचा गुणाकार केला की मग आपल्याला लसावी भेटून जातो. पण मसावीमध्ये जोपर्यंत दोन्ही संख्यांना भाग जातो तोपर्यंत भागाकार करायचा. जसंही दोन्हीपैकी एकाही संख्येला जर भाग जात नसेल तर मग उरलेल्या ज्या डाव्या साईडला ज्या संख्या उरल्या असतील त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. चला पुढे वळूयात. पुढचा हा जो पॉइंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण बऱ्याचदा परीक्षेमध्ये याच पॉइंटवरती प्रश्न विचारले जातात. तर आपल्याकडे दोन सूत्र आहेत. एक आहे लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. म्हणजे माझ्याकडे आधी संख्या काय होती? 12 आणि 18. तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार जर मी म्हटलं तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर माझा लसावी आणि मसावी या दोन संख्यांचा गुणाकार येईल. ठीक आहे, म्हणजे मी जर म्हटलं आता 12 गुणिले 18 जर मी केलं तर ते येतं 216. मग इथं जर सूत्र लावलं की 216 भागिले, आता आपण जस्ट मसावी याचा कॅल्क्युलेट केला तो की त्याला 6. ठीक आहे, तर याचा लसावी किती येईल की 216 भागिले 6 बरोबर 36. तर याचा लसावी आला 36. ठीक आहे, तसंच दुसरं आपल्याकडे सूत्र काय आहे की लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक असामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे, हे दोन सूत्र जे आहेत, हे पहिलं आणि दुसरं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचे असे सूत्र आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस या सूत्रांचा आपल्याकडे वापर होईल. ठीक आहे, आता आता वळूयात आपल्या टिप्स आणि ट्रिक्सकडे. ठीक आहे, याच्यामध्ये पहिली आपली टिप काय आहे मित्रांनो,
की दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे, ज्या 1 2 3 4 अशा असतात, त्यांचा लसावी काय असतो मित्रांनो, तर तो त्या संख्यांचा गुणाकार. मग आता असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस एक एक्झाम्पल घेऊया, की 3 आणि 4 ह्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. हा क्रायटेरिया आपला झाला. त्यानंतर त्यात आपल्याला काय प्रूव्ह करायचं, की त्याचा लसावी जो आहे तो त्याचा गुणाकार आहे. मग आता ह्याचा लसावी काय येईल? ठीक आहे, 3चे मल्टिपल काय आहे? 3 6 9 12 15. ठीक आहे, 4चे काय आहे? 4 8 12 16. ठीक आहे, असं असं करत जाईल. आता याच्यामध्ये सामायिक काय आहे? 12. लघुत्तम तोच आहे. तर मग याचा लसावी काय आला? 12. ठीक आहे, लसावी 12 आला आणि 3 गुणिले 4 काय येतं? 12. तर ही जी पहिली आपली टीप आहे ती अशा पद्धतीने प्रूव्ह होते. तसंच दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. आता या दोन संख्या सहमूळ आहेत का? हो, आहेत. कारण सहमूळ संख्या म्हणजे काय, की त्याचा विभाजक जो असतो तो एकच असतो. आता याचा विभाजक काय असणार आहे? 1 आणि 3. आणि 4चे विभाजक काय? 1 2 आणि 4. तर यामध्ये कॉमन जर बघितलं तर 1 हा एकच कॉमन आहे. तर मग ह्या दोन संख्या सहमूळ संख्या आहे आणि त्यांचा लसावी हा सुद्धा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. समजलंय? आता पुढे वळूयात. पुढे आपल्याला काय सांगितलं गेलंय, की दोन क्रमवार लगतच्या समसंख्यांचा लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकाराची निम्मी असते. ठीक आहे, म्हणजे कसं, की आता जर मी 2 घेतलं आणि 4 घेतलं, ह्या दोन क्रमवार समसंख्या आहेत, तर हो आहेत. आता मला काय करायचं, की यांचा जो लसावी असणार आहे, तो लसावी काय असणार आहे, की 2 गुणिले 4 भागिले 2 बरोबर 4 हे असणार. मग 2चे मल्टिपल काय? 2 4 6 8. तसंच 4चे मल्टिपल काय? 4 8 12 16 असं करत 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 इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, आता याच्यामध्ये कॉमन 4 आहे. आणि लघुत्तम पण तोच आहे. तर मग त्याचा लसावी काय आला? 4. तर हाही पॉईंट आपला प्रूव्ह होतो. तसंच दोन क्रमवार विषम संख्या जर असतील तर त्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो अथवा त्या मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. मग आता 3 आणि 5 जर घेतलं तर 3 आणि 5 या दोन सहमूळ संख्या आहेत. हो, कारण त्याच्यामध्ये कॉमन एकच आहे. तर मग त्या दोन संख्याचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 15 हा त्याचा लसावी आला. मग हे एक झालं. ठीक आहे, किंवा आता मधली संख्या कुठली आली? 4. मग 4चा वर्ग वजा 1, मग 16 वजा 1 बरोबर 15. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लसावी कॅल्क्युलेट करू शकता. समजले? आता पुढे वळूयात. पुढे आपल्याला काय सांगितलंय? मसावीच्या टिप्स अँड ट्रिक्स. आता सहमूळ संख्या आपल्याला माहिती आहे. सहमूळ संख्यांमध्ये सामायिक विभाजक जो असतो तो 1 असतो. मग सामायिक विभाजक जर 1 असेल तर तो आणि एकमेव तो एकच असतो, म्हणून त्याचा मसावी येतो 1. क्रमगत नैसर्गिक संख्या. आता 2 क्रमगत नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या सुद्धा असतात. मग त्याचाही मसावी काय येईल? 1. मग ठीक आहे. आणि 2 क्रमगत समसंख्या. मग समसंख्या म्हणजे काय? 2 आणि 4. 2 आणि 4 ह्या दोन संख्यांचा मसावी म्हणजे काय? आता याच्यामध्ये जर बघितलं तर 2चे फॅक्टर्स काय पडतात? 1 आणि 2. 4चे फॅक्टर्स काय पडतात? 1 2 आणि 4. याच्यामध्ये कॉमन काय आहे? हे 2 कॉमन आहे. पण त्यातला आपल्याला कुठला पाहिजे? महत्तम. महत्तम 2 आहे. तर मग त्याचा मसावी आला 2. आणि हे क्रमगत संख्यांसाठीच आहे. ठीक आहे, ओके. आता आपण आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळूयात, ज्यामध्ये आपण प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, की 48 व 46 या संख्यांचा लसावी आणि मसावी किती? ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आहे लसावी आणि मसावी कसं कॅल्क्युलेट करायचं. एक उभी दांडी मारा. त्यानंतर मी इथं दोन्ही ठिकाणी लिहून घेतलं 48 आणि 64. तर मूळ संख्येपासून चालू करायचं. 2 भाग जातोय हो जातोय. तर मग 48ला 2 गेला 24, 64ला 2 गेला 32. परत याला 2 जातोय हो जातोय 12, 16. परत 2 जातोय हो जातोय 6 आणि 8. परत त्याला 2 जातोय हो जातोय 3 आणि 4. आता इथं थांबायचंय. आता या दोन्ही संख्यांना कुठल्या कॉमन संख्येने भाग जातोय का? नाही. तर मग आपलं काय सूत्र काय होतं, की याच्यामध्ये डाव्या साईडला जितक्या काही संख्या येतील त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार बरोबर
आपला मसावी येईल. तर मग मसावी आपला काय आला, मसावी बरोबर 2 गुणिले 2 तर हे किती आलं, 4 आणि 4 16. तर मसावी माझा 16 आला. आता पुढे भाग जातोय तर कंटिन्यू करायचंय 2, मग त्यानंतर 3 आणि 2 या ठिकाणी संपलेलं आहे. मग माझा लसावी काय येईल, तर लसावीसाठी आपण काय म्हणतो की ह्या डाव्या बाजूच्या सगळ्या संख्या. तर इथपर्यंत गुणाकार आपल्याला माहिती होता 16 होता, 16 गुणिले 2 गुणिले ह्या खालच्या संख्या, तर 3 गुणिले 2. मग 16 दुने 32 आणि 32 गुणिले 6. मग या जर गुणाकार जर केला 6 दुने 12 हातच्या आला 1 आणि 6 18 आणि 1 19, तर 192. तर 192 हा याचा लसावी झाला या दोन संख्यांचा. कळालंय? ठीक आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे की दोन संख्यांचा लसावी आणि मसावी हे अनुक्रमे 192 आणि 16 आहेत. तर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी कुठली? हे आता आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलंय. तुम्ही विचार करत असाल की हे एवढे साधे साधे आणि सोपे उदाहरण आपण का बघतोय? तर आपण अजून एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये आपण सोप्यापासून अवघडपर्यंत सगळे प्रश्न सोडून घेणार आहोत. या व्हिडिओचा पर्पज जो आहे तो फक्त तुम्हाला ती कॉन्सेप्ट समजणं इतकाच आहे. सो त्यामुळं मी सगळे सूत्र वगैरे ते या उदाहरणांथ्रू कव्हर करून घेणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्यापासून अवघडपर्यंत सगळे उदाहरणं सोडवणार आहोत. तर आत्ताच आपण बघितलं तर याच्यामध्ये आपलं कुठलं सूत्र लागेल की लसावी जो आहे, लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले काय, मसावी. ठीक आहे. मग आता दोन संख्या नाही दिल्यात आपल्याला, बरोबर आहे. लसावी दिलाय, लसावी 192. मग सूत्रामध्ये टाकून घेतलं 192. दोन संख्यांचा गुणाकार, त्यापैकी एक संख्या जी आहे ती 64 आहे आणि दुसरी आपण त्याला x म्हणून घेऊयात. मसावी काय दिलं आपल्याला, 16. ठीक आहे. मग आता आपला जो x आला, दुसरी संख्या आली ती काय आली की 192 गुणिले 16 भागिले 64. आता गुणाकार नाही करून घ्यायचा, आता बघायचं की याला भाग जातोय का. मग हो, 16 एकच 16, 16 चोक 64. मग 192 भागिले 4 आलं. मग 4 चोक 16 आणि 3 उरले, 8 चोक 32. तर उत्तर आलं 48. तर जी दुसरी संख्या आहे ती दुसरी संख्या 48 ही आहे. समजलंय? चला आता पुढे वळूयात. सो हा जो पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न काय सांगतोय की 3 अंकी दोन संख्यांचा लसावी. 3 अंकी आहेत आणि 2 संख्या आहेत. ठीक आहे. त्यांचा लसावी आणि मसावी हा त्यांच्या 176 पट आहे. जर त्यांचा मसावी 16 असेल तर त्यापैकी लहान संख्या कुठली? ठीक आहे. तर आता आपण अजून एक सूत्र बघितलं तर ते सूत्र या ठिकाणी लागणार आहे. तर हा प्रश्न तुमच्या सरावासाठी आहे. तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.